नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड शहर शिवसेनेतर्फे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा. खेड तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन. खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी केला पत्रकारांचा सन्मान. इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावली 30 सुवर्ण पदके. सविस्तर वृत्त. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची सावली, साऱ्या शिवसैनिकांची माऊली मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस शिवसेना खेड शहराच्या वतीने पाथरजाई मंदिर शेजारी शिवसेना शहर शाखा येथे अभिवादन करण्यात आलं. यावेळी निवडणूक प्रमुख आणि माजी नगरसेवक संजय मोदी, मिनार चिखले, शिवसेना नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमल चिखले, परेश चिखले, अश्विनी वडके तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन कार्यक्रम मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी दैनिक सागर कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकार कार्यकारिणी सदस्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, सचिव किशोर साळवी, उपाध्यक्ष अश्विनी वडके, इक्बाल जमादार उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य सदानंद जंगम, विनय माळी, संगम जाधव, राजेंद्र दळवी, नंदकुमार बाळ हे देखील उपस्थित होते. संघाचे सल्लागार उत्तम कुमार जैन आणि श्रीकांत चाळके यांच्यासह कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी आणि सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल वीरेंद्र चिखले यांनी उपस्थित राहून सर्व माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्रकारांच्या सामाजिक जबाबदारीचं महत्त्व अधोरेखित करत पत्रकारितेनं सत्य, पारदर्शकता आणि लोकहित जपावं असं आवाहन केलं. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनानिमित्त खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या वतीने खेड नगर परिषद हॉल येथे खेडमधील पत्रकारिता क्षेत्रातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खेड नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, सर्व पत्रकार बंधू आणि खेड नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. 26 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय सुवर्ण पदके पटकावली, तर 6 विद्यार्थ्यांनी इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीवर आपलं स्थान निश्चित केलं. शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आणि व्याकरण यावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमधील सौम्या माणके, शिव गवस, श्राव्या जोशी, यामिन तांबे, सार्थक मोरे, नील बारटक्के, निधी मालू या 8 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील इंग्रजी शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये
भरघोस मतांनी निवडून आलेले खेड नगर परिषदेचे नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या पालखी बंगला येथे जाऊन सहकुटुंब त्यांचे आशीर्वाद घेतले. खेड शहरातील बजम ए इम्दादियाच्या AIAKG अँड प्रायमरी आणि MIB गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेजमधील पालक शिक्षक सभा बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष ARD खतीब उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांनी पालकांना मार्गदर्शन करत बदलत्या शैक्षणिक धोरणांची माहिती देताना शालेय शिस्त, विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य आणि स्पर्धा परीक्षा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब सरांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बाबींविषयी सखोल मार्गदर्शन करत पालकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. स्नेहल खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केलं आणि सभेची सांगता करण्यात आली. माणुसकी आणि प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण देत रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे सल्लागार तसेच रिक्षा चालक प्रशांत दत्ताराम करजुळकर यांनी पुन्हा एकदा एक प्रामाणिक कृती करत समाजासमोर आदर्श निर्माण केला. मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रशांत करजुळकर हे पेशंट घेऊन लाईफ केअर हॉस्पिटलकडे गेले होते. परशुराम घाट चढून चिपळूणहून खेडच्या दिशेनं येत असताना महामार्ग पोलीस चौकीच्या मागील बाजूला रस्त्यावर एक मोबाईल फोन पडलेला त्यांना दिसला. गाडीतलं भाडं सोडून त्यांनी हा मोबाईल उचलला आणि खेड पोलीस स्थानकात जमा करण्याचा निर्णय घेतला. याच वेळी त्या मोबाईलवर सतत फोन येत असल्याने कॉल उचलला असता मोबाईल मालकाचं नाव अनिल देवरुखकर असल्याचं समोर आलं. खेड तालुक्यातील सवेणी येथील ते असून सध्या चिपळूण येथील नागरी पतसंस्थेत भरणे नाका येथे कार्यरत आहेत. माहिती मिळताच प्रशांत करजुळकर यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी मोबाईल फोन त्यांच्या ताब्यात परत दिला. खेड तालुक्यातील वेरळ येथील रहिवासी असलेल्या प्रशांत करजुळकर यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलंय. रिक्षामध्ये विसरलेले मोबाईल फोन, रोख रक्कम, दागिने, बॅग यासारख्या वस्तू त्यांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केल्या आहेत. विशेष म्हणजे 1 जून 2024 रोजी त्यांना रिक्षात सापडलेले 8,000 रुपये त्यांनी एका महिलेला परत करून सामाजिक जबाबदारीचं उत्तम उदाहरण घालून दिलंय. स्वतः प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून जात असताना देखील प्रामाणिकता न सोडता वेळोवेळी मिळालेल्या रकमा आणि मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत देत त्यांनी माणुसकीचा दर्जा उंचावलाय. या त्यांच्या कृतीचं परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.